मागच्या वर्षी बऱ्यापैकी चांगलं होतं कारण की महागाई या वर्षीपेक्षा जरा कमी होती. पण यावेळी जर आता ते मध्यंतरी होमरूलचं जे आपल्याला म्हणजे हे झालं युद्ध, त्यामुळे थोडंफार वाहतुकीच्या याच्यामुळे जरा थोडेफार दर वाढलेले आहेत आणि त्याचा परिणाम जवळपास 20 ते 25% दरवाढ ही झालेलीच आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना किंवा पालकांना थोडीफार आर्थिक नियोजन करताना थोडीफार अडचण होतीये. नमस्कार, आपण पाहताय तरुण भारत. पेट्रोल डिझेलच्या किमतीसोबतच शालेय विद्यार्थ्यांच्या वह्या पुस्तकांवर सुद्धा त्याचा परिणाम झालेला आहे. महागाईचा फटका हा फक्त सर्वसामान्य न राहता शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा बसलेला आहे. आता आपण कोल्हापुरातील स्टेशनरी दुकानात आहे, तर त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत की ह्या महागाईचा फटका विद्यार्थ्यांवर आणि त्याचबरोबर पालकांवर आणि त्यांना कशा प्रकारे हा विकताना कशा प्रकारे ग्राहकांना सामोरं जावं लागतं. आता सध्या परिस्थिती आहे, महागाईचा दर सुद्धा वाढलेला आहे आणि शालेय पुस्तकांमध्ये वह्या पेनांमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. किती प्रमाणात वाढ झालेली आहे मागच्या वर्षीचा तुलना करता ह्यामध्ये काय तफावत जाणवते? नाही, मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीमध्ये 10 ते 15% दर वाढ झालेलीच आहे. पेट्रोल आणि इंधन वाढ दरामुळे खूप महागाई वाढलेलीच आहे. नेमकं आता कोणकोणत्या अशा शालेय वस्तूंमध्ये वाढ झालेली आहे? विशिष्ट अशा कोणत्या वस्तू वाढलेल्या आहेत? लहान मुलांच्या वयापासून मोठ्यांच्या A4 कॉलेज वह्यांपर्यंत 10 ते 15% वाढ झालेलीच आहे. हो, आणि पेन वगैरे काय रेग्युलर आहे तसे ते दरवाढ झालेली नाही. फक्त वह्यांमध्येच थोडी 10 ते 15% दरवाढ झालेली आहे. पालकांचा काय उद्रेक जाणवतोय? पालकांवर काय परिणाम झाला त्याचा उद्रेक? हा, हो, थोडाफार प्रमाण झालेला आहे उद्रेक. पालक खूप असं संतप्त होत आहेत महागाई वाढल्यामुळे. आम्हाला पण थोडा त्रास होतो, त्यांना समजावून सांगण्यात आम्हाला पण थोडा त्रास होतोय. तरी पण आपल्या पाल्यासाठी पालक घेत आहेत वह्या वगैरे सगळं व्यवस्थित. छोट्या मुलांच्या पासून ते मोठ्या कॉलेजपर्यंत तुमच्याकडे वह्या पुस्तकं आहेत. नेमकं कशा प्रकारे पालकांचा नेमका कसा प्रतिसाद आहे किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतो? नाही, प्रतिसाद तसा छान आहे. बघताय तुम्ही मागे गर्दी. आमचं होलसेल मार्ट असल्यामुळे अशोका स्टेशन हा होलसेल दुकान आहे आमचं, त्यामुळे खूप होलसेल असून गर्दी खूप होत आहे. पालकांचा छान प्रतिसाद आहे. मागच्या वर्षीच्या गर्दीच्या तुलनेत आता ह्या काय तुम्हाला फरक जाणवतो? हा, मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी थोडीफार गर्दी कमीच आहे, कारण इंधन दर वाढीमुळे पालकांना फटका बसलेला आहे ना जोरात. दरवाढ खूप झालेली आहे त्यामुळे. मग होलसेलमध्ये पालक घेतात का रिटेलमध्ये घेतात वह्या पुस्तकांची? नाही, होलसेल दुकान असल्यामुळे होलसेल लाईनलाच खास करून येतात. बाहेर खेडेगावातली पण लोक गावातले दुकान सोडून इकडे येतात होलसेल दुकानासाठी खरेदीला. थोडंफार पैसे त्यांचं वाचण्यासाठी ते इकडे येतात. तर आता ह्या दुकानामध्ये आपल्या सोबत काही ग्राहक आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करूया. नेमका तुमच्यावर आर्थिक भार कशा पद्धतीचा पडलेला आहे? शालेय वस्तूंमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे, नेमका काय तुमच्या प्रतिक्रिया आहेत? आम्ही शेतकरी असल्यामुळे गेले सगळं बी पण वाढलेलं आहे आणि हे पण वाढलेलंच आहे सगळं. पण हे आता अत्यावश्यक आहे, हे घ्यायलाच पाहिजे आम्हाला. मागच्या वर्षीच्या तुलनेत आणि आताच्या तुलनेत नेमकं वह्या पुस्तकांची पेनांची नेमकी किती वाढ झाली? तरी 25% वाढ आहे आतापर्यंत. पण कसं आहे, मुलांना लागतंय ते घ्यायलाच लागतंय, सगळ्यांच्या बरोबर करायला लागतंय बाबा. माझं नाव साक्षी जयदीप काटकर, शिंगणापूर मधून मिळाली. आता सध्या मुलांची उन्हाळी सुट्टी संपून शाळा सुरू होते, पण शाळेचा बघायला गेलं तर अवाढव्य फीस त्यांची, प्लस त्यामध्ये शैक्षणिक साहित्य आणि प्लस वाढती महागाई. आता बघायला गेलं तर जवळपास 10 ते 20% जवळपास प्रत्येक आयटम मागे दर वाढलेला आहे. त्यामुळे पालकांची जी आर्थिक व्यवस्थापन जे लावतो त्यामध्ये थोडीफार कसरत किंवा तारांबळ होताना पण बघायला मिळते सगळ्यांची जवळपास. आर्थिक बजेट तुमचं मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी कशा प्रकारे कोलमडले? आता मागच्या वर्षी बऱ्यापैकी चांगलं होतं कारण की महागाई या वर्षीपेक्षा जरा कमी होती. पण यावेळी जर आता ते मध्यंतरी होमरूलचं जे आपल्याला म्हणजे हे झालं युद्ध, त्यामुळे थोडंफार वाहतुकीच्या याच्यामुळे जरा थोडेफार दर वाढलेले आहेत आणि त्याचा परिणाम जवळपास 20 ते 25% दरवाढ ही झालेलीच आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना किंवा पालकांना थोडीफार आर्थिक नियोजन करताना थोडीफार अडचण होतीये. कोणकोणत्या शालेय वस्तूंवर त्याचा परिणाम झालेला आहे काय ओव्हरऑल सगळ्यात? ओव्हरऑल शालेय जवळपास सगळे फीज तर वाढलेलीच आहेत, प्लस शाळेचे युनिफॉर्म असतील, युनिफॉर्म मध्ये सुद्धा आता बऱ्यापैकी 20% दर वाढलेले आहेत मागच्या वर्षीपेक्षा. वहीमध्ये सुद्धा वह्या घेत किंवा इतर कोणते साहित्य घ्यायला गेलं तर 5-10% वाढलेले दिसून येतात गेल्या वर्षीपेक्षा. नेमकी काय परिस्थिती आहे आता सध्या? शालेय वस्तूंचे दर वाढलेले आहेत,
नेमकी कशा प्रकारचा पालकांचा प्रतिसाद आहे आणि तुम्हाला कशा प्रकारचं महागाईला कसं सामोरं जातं? आता फर्स्ट थिंग प्लास्टिकचे दर वाढलेत सगळीकडे, एवढं तर सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. आता पेट्रोलचे प्राइसेस जसं इन्क्रीजेस होतात, ठीक आहे. आता वॉरमुळं एकतर सगळ्या प्राइसेस बूम झाले नियरली 40%. तर प्लास्टिकचे पण प्राइसेस वाढले 40%. ओके. सो जे 5 रुपयाची पेन यायची 3 रुपये 20 पैसे किंवा 3 रुपये 30 पैसे, त्याची आता कंपनीला कॉस्टिंग परवडत नाही, म्हणून रेनॉल्ड्स कंपनीनं ही चॅम्प पेन बंद केलंय आणि सेलो कंपनीनं स्टायलो पेन जे 20-30 वर्षापासून जे ब्रँड्स आहेत त्या लोकांनी डिस्कंटिन्यू केलेत, कारण त्यांना कॉस्टिंग आता परवडत नाही. आता इवन दो इफ यू से लेक्सी तर सगळीकडं सगळ्या समाजाला सगळेजण यूज करतात की 5 रुपयाला ती पेन मिळते, 5 रुपयाला मिळते, ती 6 रुपयाची 8 रुपयाची पेन आहे MRP, पण आम्ही इथं कस्टमरला 4 रुपयाला द्यायचो. तीच आता कॉस्टिंग जागेवर 6.5 रुपये झाले. 6.5 झाल्यामुळं त्याची MRP झाली आहे 10 रुपये. तर रिटेल एंड युजरला कधीही ते लोक 10 रुपयाला ती पेन घेणार नाही, कारण त्याच्यात काही डिफरन्स केलेला नाही. 40% वाढ केल्यानंतर ही कंपनीने 50% दर वाढवलेले आहे. तर 50% दर वाढल्यानंतर जे एंड युजर आहेत त्यांना ते परवडतच नाही घ्यायला. त्यामुळे भरपूर अशा कंपनीज आहेत ज्याच्यामुळे हा भरपूर फरक पडला. नेमका पालकांचा कशा पद्धतीने कस्टमर ज्यावेळी येतात आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन, पालकांचा कशा प्रकारचा तुम्हाला एकंदरीत त्यांचा जाणवतो? पालकांना आता त्रास असा जाणवतो की फर्स्ट थिंग भरपूर शाळांनी डायरेक्टली तिथं द्यायचं सगळ्यांना कंपल्शन केलेलं आहे. ठीक आहे. कंपल्शन पण म्हणण्यापेक्षा की बाबा पूर्ण सेट सकटच त्यांचं सगळं फी स्ट्रक्चर असतो, त्यामुळे पालकांना काय पर्याय पण नसतो. पण भरपूर पालक असे असतात की ज्यांना ती परवडत नाही, म्हणून ते आपल्यापर्यंत पोहोचतात किंवा रिटेल एंड युजर पर्यंत पोहोचतात. मग त्यांना ते स्वस्त आम्ही जेवढं देऊ शकतोय, पुरवू शकतोय, आपण तेवढं प्रयत्न करतोय त्यांना द्यायचं. जी वस्तू बाहेर 60 रुपयाला मिळत असेल तेच आम्ही तर 42-45 रुपयाला द्यायचा प्रयत्न करतोय, की त्यांचं कुठंतरी बाबा पैसे वाचत यावे. आणि प्लास्टिक साठी पण आता बघा 40% भले इन्क्रीज झालं असेल तर काही ना काही ऑल्टरनेट मिळत असतं आमच्याकडं. तर ऑल्टरनेट मिळालं की आपण ते देऊ शकतो त्याच्या अगेन्स्ट. तर मागच्या वर्षीचा तुलनेत महागाईचा दर किंवा एकंदरीत वह्या पेनांचा दर आणि आता ह्या वर्षीचा दर ह्यामध्ये काय तफावत आहे? नाही म्हणून एक 30 ते 35% कसंही कितीही काही केलं की वाढ झालेलं आहे. तीच वस्तू आपल्याला वापरायची असेल तर ते 30-35% वाढ झालेली आहे. आणि ज्यांनी वाढ केलेली नाही आहे त्यांनी क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केलं आहे. म्हणजे नाहीतर तुम्हाला क्वालिटी साधी घ्यायला लागणार, नाही तर तुम्हाला दर जास्त द्यायला लागणार. हे दोनच उत्तर आहेत. नाहीतर मग लोकल लेवलला जे प्रोडक्ट्स येतात ते कुठेतरी बाबा लहान लोकांना मदत करता येते किंवा मदतीला येतं. शालेय विद्यार्थ्यांचे वह्या पुस्तकांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढलेले आपल्याला दिसून येतात, कारण की डिझेलचा तुटवड्यामुळे आणि डिझेल डिझेल वाढल्यामुळे त्याचा फटका हा शालेय विद्यार्थ्यांच्या वह्या पुस्तकांवर बसलेला आहे. मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी मोठ्या प्रमाणावर वह्या पुस्तकांचे दर वाढलेले आहे. त्याचबरोबर आपण पालकांची त्याचबरोबर आणि लोकांची आपण प्रतिक्रिया घेतली. नेमका दर कशा पद्धतीने वाढलेला आणि त्याचा फटका त्यांच्या खिशावर चांगलाच बसलेला आहे. कॅमेरामॅन गौतम सोबत मी साजिद पिरजादे, तरुण भारत, कोल्हापूर.